पोलीस भरती 2024-25 साठी पुणे शहर त्याचबरोबर पुणे ग्रामीणसाठी आपण अर्जसंख्या ज्या वेळेला अर्ज प्रक्रिया सुरू होती त्यावेळेला दिली होती त्यानुसार आपण सांगितलं होतं 1,00,000पेक्षा जास्त अर्ज 1,30,000पेक्षा जास्त अर्ज पुणे शहरसाठी सुद्धा आलेले आहेत एकूण जागांसाठी. तर आता अधिकृत जी आकडेवारी आहे आपण RTI जो जाहीर केला होता RTI टाकला होता तर माहितीच्या अधिकारान्वये पोलीस आयुक्त कार्यालय पुणे शहरसाठी एकूण किती अर्ज आलेत याची आकडेवारी प्रवर्गनिहाय आपल्याकडे उपलब्ध झाली आहे. तर तुमच्या प्रवर्गासाठी तुमच्या कॅटेगरीसाठी किती अर्ज आलेत अधिकृत ऑफिशियल आकडेवारी हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. अशा सगळ्या महत्त्वाच्या अपडेट पोलीस भरतीबाबतच्या मिळवण्यासाठी नोकर भरतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा. तर पाहूयात जे आपण RTI जो टाकला होता त्याचं उत्तर 15 जानेवारीला उत्तर आपल्याकडे उपलब्ध झालं आहे. तर त्याबद्दलची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊयात. जनमाहिती अधिकारी पुणे शहर अंतर्गत यामध्ये आपल्याकडे ही माहिती उपलब्ध झाली. तर यानुसार आपण प्रश्न विचारला होता पोलीस शिपाई भरती सन 2024-25 मधील एकूण जात प्रवर्गानुसार समांतर आरक्षणानुसार आलेल्या अर्जांची संख्या माहिती मिळण्याबाबत. तर यामध्ये पाहू शकता आपल्याकडे जी माहिती उपलब्ध झाले अर्जदार यांनी मागणी केल्याप्रमाणे माहिती सामाजिक आरक्षणानुसार अनुसूचित जातींसाठी एकूण यामध्ये किती आलेले अर्ज आहेत 12,996 इतके. तर यामध्ये समांतर आरक्षण जे आहे यामध्ये 4,267 अनुसूचित जाती 3,453 टोटल अर्ज आहेत. समांतर आरक्षणासाठी 1,040 विभक्त जाती असाठी पाहिलं तर 2,879 भटक्या जमाती प साठी 1,953 इतके अर्ज आले आहेत. भटक्या जमाती क साठी एकूण 4,213 भटक्या जमाती ड साठी 2,905 त्याच्यानंतर मागास प्रवर्ग आहे यासाठी SBC प्रवर्ग 637 इतर मागास प्रवर्ग फक्त ही पुणे शहरसाठीची ही आपण जे अपडेट देतोय आता ही पुणे शहरसाठीची आहे महत्त्वाचं. तर SCBC प्रवर्ग यामध्ये 7,700 यामध्ये 7,776 इतके अर्ज आहेत जास्त अर्ज आहेत. EWS साठी 2,450 आणि खुला प्रवर्ग यामध्ये 9,414 आणि 2,851 इतकी ह्या अर्जांची आकडेवारी आपल्याकडे उपलब्ध झालेली आहे. याची मी PDF जे आहे टेलिग्राम चॅनलवर शेअर केले. पुणे शहरसाठी ज्यांनी अर्ज केले त्यांच्यासाठी महत्त्वाचं आहे. त्यांच्यासाठी किती कॉम्पिटिशन आहे प्रवर्गनिहाय हे चेक केलं जाऊ शकतं. तुम्ही मैदानी चाचणीसाठीची तयारी करताय तर तुमच्यासाठी ही खूपच महत्त्वाची अपडेट आहे माहिती आहे. तुमच्या कॅटेगरीमध्ये किती जणांशी तुमची स्पर्धा आहे कॉम्पिटिशन आहे महिला असतील त्याचबरोबर पुरुष असतील यांच्यासाठी ही महत्त्वाची ही माहिती असणार आहे. पुणे शहर पोलीस शिपाई 2024-25 मध्ये आलेल्या मुलांच्या अर्जांची संख्या फक्त एकूण मुलांची आणि मुलींच्या अर्जांची संख्या वेगवेगळी महिला आणि पुरुष. तर पाहू शकता पुणे शहर पोलीस शिपाई 2024-25 यामध्ये आलेल्या मुलांची अर्जसंख्या आणि मुलींची अर्जसंख्या पुरुषांसाठी अर्ज आलेत एकूण 71,669 पुरुषांसाठी. त्याच्यानंतर महिलांसाठीचे अर्ज आहेत मुलींसाठीचे 16,456 इतके. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आपण विचारला होता यामध्ये पुणे शहर चालक पोलीस शिपाई 2024-25 मध्ये आलेल्या मुलांची अर्जसंख्या एकूण आणि मुलींची अर्जसंख्या. आता इथे पाहिलं आपण पुणे शहर पोलीस शिपाई 2024-25 साठी. आता चालकसाठी पाहूयात. तर चालकसाठी एकूण मुलांची अर्जसंख्या आहे 38,627 महिलांसाठी यामध्ये पुरुषांसाठी झाली. महिलांसाठी आलेत 5,902 तर खूपच कमी अर्ज चालक पदासाठी महिलांचे आलेले आहेत. त्याच्यानंतर SRPF साठी सुद्धा आपण कारागृहासाठी सुद्धा आपण विचारला प्रश्न होता पश्चिम महाराष्ट्र कारागृह पोलीस शिपाई भरती 2024-25 मध्ये आलेल्या मुलांची अर्जसंख्या आणि म्हणजे महिला आणि पुरुषांची अर्जसंख्या. तर याची मागणी केल्याप्रमाणे माहिती अभिलेखावर नसल्यामुळे त्यांनी ही माहिती या ठिकाणी दिलेली नाही आहे. तर पहिले 3 प्रश्नांची आपल्याकडे उत्तरं ही मिळाली आहेत. पहिल्या 2 प्रश्नांसाठीची चालक पोलीस शिपाई आणि पोलीस शिपाईसाठी किती अर्ज आलेत याची आकडेवारी उपलब्ध झाली. त्याच्यानंतर फक्त प्रकल्पग्रस्त कोट्यातून ज्यांनी अर्ज केला आहे त्या उमेदवारांचे सामाजिक आरक्षणानुसार मागणी केलेली माहिती सुद्धा आपल्याकडे उपलब्ध आहे. म्हणजे फक्त प्रकल्पग्रस्त प्रोजेक्ट अफेक्टेड म्हणून ज्याने अर्ज केलेत त्यांच्यासाठीची माहिती आहे. फक्त लक्षात ठेवा पहिल्यांदा वरती हेडिंग आहे प्रकल्पग्रस्त कोट्यातून
फक्त ज्याने अर्ज केले त्यांच्या प्रवर्गानुसार ही माहिती आहे. पहिल्यांदा जर पाहिलं तर अनुसूचित जातीसाठी एकूण 210 अर्ज आलेत. अनुसूचित जमातींसाठी 30, विभक्त जाती असाठी 55, त्याच्यानंतर भटक्या जमाती ब साठी 28, भटक्या जमाती क साठी 158, भटक्या जमाती ड साठी 178, मागास प्रवर्ग SBC 13, इतर मागास प्रवर्ग EWS 675, ACBC साठी 363, EWS साठी 90 आणि खुला ओपन कॅटेगरी 179 इतके अर्ज हे आलेले आहेत. तर अशा पद्धतीची पुणे शहर अंतर्गत नवीन आणि अत्यंत महत्त्वाची ऑफिशियल अशी अपडेट परिपत्रक जे आहे त्यांचं म्हणजे RTI नुसारची आपण माहिती मागवली होती ती माहिती उपलब्ध झाली असून एकूण 1,35,000 प्लस पुणे शहर पोलीस शिपाईसाठीचे अर्ज आलेत. इथे आकडेवारी तुम्हाला दिसते. तर ही आकडेवारी टोटल केल्यानंतर इतके अर्ज आलेत. महिलांसाठी किती, पुरुषांसाठी किती, कुणाशी किती स्पर्धा आहे, कॅटेगरी, प्रवर्गनिहाय ही माहिती उपलब्ध आहे. सगळं PDF मी टेलिग्राम चॅनलवर तुमच्यासाठी शेअर केलेलं आहे. डिटेलमध्ये चेक केलं जाऊ शकतं. तर अशा पद्धतीने पुणे शहर पोलीस भरती, पुणे शहर पोलीस शिपाई असेल, पोलीस शिपाई चालक भरतीसाठीची अत्यंत महत्त्वाची अशी जी अपडेट आहे म्हणजेच प्रवर्गनिहाय त्याचबरोबर एकूण आलेल्या अर्जांची संख्या RTI अधिकृत ऑफिशियल शासनाकडून मिळालेल्या माहितीनुसार आपल्याकडे प्राप्त झाली आहे. तर अशा पद्धतीने पोलीस भरतीबाबतच्या दुसरी अपडेटसुद्धा आहे. नवी मुंबईसाठी सुद्धा वेळापत्रक हे जाहीर झालं आहे. त्याच्यानंतर जर आपण पाहिलं नवी मुंबईनंतरनं मीरा भाईंदर पोलीस शिपाई भरतीसाठी सुद्धा वेळापत्रक आलेलं आहे. तर हे सगळी वेळापत्रकं मी टेलिग्राम चॅनलवर शेअर केलेत. त्यांच्यासाठी सुद्धा मैदानी सष्टीसाठीची तारखा ह्या जाहीर झालेल्या आहेत. फेब्रुवारीमध्येच त्या सुरू होत आहेत. तर त्याच्याबद्दल समजा डिटेलमध्ये व्हिडिओ घेता आला तर एक व्हिडिओ आपण अजून घेणार आहोत. मात्र त्यासाठीचे अपडेट मी टेलिग्राम चॅनलवर सुद्धा शेअर केले, तुम्ही चेक करू शकता. पोलीस भरतीबाबतच्या अशाच सगळ्या महत्त्वाच्या अपडेट येण्यासाठी नोकर भरतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.